कारण मुंबईच्या महापौर पदावरून फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा नाही, उद्धव ठाकरे यांनीच आता खुलासा केलेला आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा होती आणि त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे आणि त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जाईल असं म्हटलं जात होतं। पण आता मात्र फडणवीसांशी कुठलीही चर्चा नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेनं स्पष्टच केलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, खुलासांवर खुलासे केले जात आहेत, पण राजकारणात आजवर जे दाखवलं जातं, जे म्हटलं जातं त्याच्या एक्झॅक्ट उलट घडत असल्याचं महाराष्ट्राचा अनुभव आहे गेल्या 5 वर्षातला। काय वाटतं, काय सध्या सुरू आहे? लागवी निश्चित तू म्हणालीस तसं गेल्या 5 वर्षांमध्ये असे काही स्टेटमेंट केले गेलेले आहेत आणि त्याच्या उलट परिस्थिती घडताना आपण पाहायला मिळालेली आहे। खरं तर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण पार पडलेल्या आहेत आणि आता महापौर पदावरून चर्चा सुरू आहे, रस्सीकेस सुरू आहे। एकीकडे महायुतीमध्ये महापौर कुणाचा होणार यामध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू आहे, मात्र महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असल्याची बातमी होती। मात्र अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं सांगत या सर्व बातमीचं खंडन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे या बातमीला इथे ब्रेक लागतो का इथून पुढे नवी मालिका घडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे आणखी महत्त्वाचं यामध्ये म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे त्यांचे सर्व नगरसेवक हे या सत्ता स्थापनेच्या वेळेला गैरहजर राहतील आणि फडणवीस म्हणजे भाजपला जे करायचं आहे ते करू देतील अशा प्रकारची चर्चा होती। एका प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंकडून ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे शह देण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून शिंदेंना इथे शह देण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारची चर्चा होती। मात्र या सर्व चर्चेचं खंडन हे उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। मात्र राजकीय वर्तुळामध्ये नेहमी चर्चा होत असतात आणि त्या चर्चेच्या उलट नक्की घडत असतं। त्यामुळे यामध्ये काय कोणत्या प्रकारे पुढे घटना ज्या आहेत त्या घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज तरी उद्धव ठाकरे यांनी या सर्व चर्चांचं खंडन करून अशा कोणत्याही प्रकारची चर्चा ही फडणवीस यांच्यासोबत झाली नसल्याचं सांगितलेलं आहे। कारण दोघांनाही महायुती आणि ठाकरे बंधूंना समसमान जे एकूण नगरसेवकांचं संख्याबळ आहे ते पाहिजे आहे। त्यामुळे आता इथून पुढे होणाऱ्या घटना या फार रंजक असतील एकंदरीत पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारच्या चर्चा या पेव फुटताना आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।